इतिहास फक्त विजेत्यांचाच लिहिला जात नाही, तो त्यांचाही लिहिला जातो ज्यांनी मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं होतं, तुमच्यापैकी पहिल्यांदा माझ्या तलवारीची चव कोण चाखणार? ज्याला चक्रीवात शिरता येत होतं पण बाहेर पडण्याचा मार्ग माहित नव्हता, तरी ज्याने धर्मासाठी मृत्यूच्या जबड्यात उडी घेतली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुभद्रा पुत्र अभिमन्यू, त्याच्या शौर्याची गाथा, ज्याने अख्ख्या कौरव सेनेला घाम फोडला होता. कुरुक्षेत्राचं मैदान, 18 दिवस चाललेलं हे महायुद्ध. रोज हजारो सैनिक मरत होते, रक्त सांडत होतं. पण या युद्धाच्या 13व्या दिवशी असं काही घडलं ज्याने युद्धाचे सर्व नियम, नीतिमत्ता आणि माणुसकी कायमची संपून टाकली. त्रेचा पुत्र, तो कृष्णाचा भासाही होता. चक्रव्यूहात भेदण्याचे त्याला अर्धवट ज्ञान होते. आईच्या पोटात असताना हे ज्ञान त्याला मिळाले होते. चक्रव्यूह भेदण्याचे असे ज्ञान असणाऱ्या केवळ 4च व्यक्ती होत्या, त्यापैकी अभिमन्यू हा एक होता. त्याच्याशिवाय अर्जुन, कृष्ण व द्रोणाचार्य यांनाच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान होते. एकीकडे द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य आणि दुर्योधन यांच्यासारखे दिग्गज महारथी, आणि दुसरीकडे अवघ्या 16 वर्षाचा हा बालक. पण हा बालक साधा नव्हता, तो होता सुभद्रा पुत्र अभिमन्यू, शूर, वीर आणि मृत्यूला न घाबरणारा, ज्याने मृत्यूलाही समोर पाहून विचारलं होतं की सांगा, तुमच्यापैकी पहिल्यांदा माझ्या तलवारीची चव कोण चाखणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अभिमन्यूच्या त्या शौर्याची गाथा ज्याने अख्ख्या कौरव सेनेला घाम फोडला होता. द्रोणाचार्याने चक्रव्यूह रचला होता. अर्जुन युद्धाच्या दुसऱ्या टोकाला लढत होता. युधिष्ठिर चिंतेत होते, कारण चक्रव्यूह भेदण्याची ताकद अर्जुनाशिवाय कोणाकडेच नव्हती. आणि जर आज चक्रव्यूह भेदला नाही तर पांडवांचा पराभव निश्चित होता. अशा वेळी अभिमन्यू होता. त्याला चक्रव्यूहात शिरायचं कसं हे माहिती होतं, पण बाहेर कसं पडायचं हे त्याला माहिती नव्हतं. तरीही त्याने आपल्या काकांचा सन्मान आणि धर्माच्या रक्षणासाठी मृत्यूच्या जबड्यात उडी मारण्याचा निर्णय घेतला. अभिमन्यूचा रथ सुसाट सुटला. त्याच्या मागोमाग भीम, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर देखील होते. पण तिथेच त्यांचा घात झाला. महादेवाच्या वरदानामुळे जयरथाने एकट्याने 4ही पांडवांना प्रवेशद्वारावर रोखून धरलं. अभिमन्यू आता चक्रव्यूहाच्या आत एकटाच पडला होता. पण तो डगमगला नाही, घाबरला नाही. त्याने पहिला थर तोडला, दुसरा थर तोडला. बघता बघता तो 6व्या थरापर्यंत पोहोचलाही. जो जो समोर येईल त्याला यमसाधन धाडत होता. जेव्हा त्याने दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण याचा वध केला तेव्हा कौरव संतपाने वेडे झाले. त्यांना समजलं की हा मुलगा आज संपूर्ण कौरव सेनेचा विनाश करेल. आणि इथेच युद्धाचा सर्वात काळा अध्याय सुरू झाला. द्रोणाचार्याच्या इशाऱ्यावर 7 महारथींनी एकाच वेळी या 16 वर्षाच्या मुलावर हल्ला केला होता. ते संपूर्ण युद्धनीतीच्या विरुद्ध घडत होतं. कर्णाने मागून वार करून त्याचं धनुष्य तोडलं. कोणी त्याचे घोडे मारले तर कोणी त्याचा रथ मोडून टाकला. आणि त्यावेळेस अभिमन्यू म्हणतो, अरे हा कुठला धर्म आहे, हा कुठला न्याय आहे? 7 महारथी एका निशस्त्र बालकावर वार करत आहात. पण कौरवांना फक्त विजय हवा होता. अभिमन्यू खाली पडला, पण तो हरला नाही. त्याने जमिनीवर पडलेलं रथाचं चाक उचललं आणि भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासारखं ते फिरू लागला. शेवटी दुशासनाच्या मुलाने मागून गदेने त्याच्या डोक्यावर प्रहार केला आणि तो तेजस्वी तारा जमिनीवर कोसळला. अभिमन्यू त्या ठिकाणी मेला नाही तर तो अमर झाला. त्याच्या मृत्यूने पांडवाच्या मनात विजयाची नाही तर प्रतिशोधाची आग पेटवली.
आणि याच बलिदानामुळे पुढच्या 5 दिवसात महाभारताचा निकाल लागला आणि कौरव हरले आणि पांडवांचा विजय झाला. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अधर्माचा पराभव झाला आणि धर्माच्या बाजूचा विजय झाला असं म्हणावं लागत. मित्रांनो, अभिमन्यूची ही गोष्ट आपल्याला शिकवते की समोर संकट कितीही मोठं असो आणि तुम्ही कितीही एकटे असाल तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढणं हीच खरी मर्दांगी आहे. मित्रांनो, अभिमन्यूच्या या शौर्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.